संकष्टी दिवशी मोदक बनवून खाऊन संपले ना की महिनाभर माझ्या मुलाचं चालूच राहते, मम्मा आता कधी बनवणार मोदक, खूप छान झालेले मोदक, आता दुसऱ्या फ्लेवरचे कधी बनवणार. पण यावेळी कोणत्याही फ्लेवरचे नाही तर आपले पारंपरिक उकडीचे मोदक बनवणार आहोत. नमस्कार सर्वांना, मी स्नेहल मेक्स मॅजिक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण नेहमीच खातो ते उकडीचे मोदक बनवणार आहोत. याच्या आधी मी मँगो फ्लेवर आणि रोज फ्लेवरचे बनवलेले आहेत. यावेळेस म्हटलं हा सुद्धा मोदक ट्राय करून तुम्हाला दाखवूया. मी बनवलेला आहे खूप वेळा, पण मी कधी व्हिडिओ बनवला नव्हता. सो म्हटलं चला, संकष्टी पण आहे आणि काही नाही, सोपं आहे अगदी बनवायला. नेहमी बनवतो तसंच बनवायचंय. खवलेला नारळ छान कढईमध्ये तूप टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचा. त्याच्यामध्ये गूळ, खसखस, वेलची पावडर, जायफळ पावडर टाकून गूळ वितळवून छान सारण तयार करून घ्यायचं. आता दुसऱ्या कढईमध्ये आपल्याला 1 कप गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ, साखर टाकायची. इथं मी आधीच तूप टाकलेलं नाही, कारण मी मळताना थोडंसं त्यामध्ये तूप घेणार आहे. सो जास्त तुपट व्हायला नको म्हणून मी आता तूप टाकत नाही आहे. आता जी तांदळाची पिठी आहे ती सर्व याच्यामध्ये टाकायची. लाटण्याच्या किंवा विस्करच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं. गॅस बंद करायचा, झाकण ठेवायचं आणि छान वाफ काढून घ्यायची. वाफ काढली की परातीमध्ये सर्व पीठ काढून घ्यायचं आणि हाताला तूप लावायचं. पिठामध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि एक मऊसूत गोळा तयार करून घ्यायचा. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पिठाला पूर्णपणे छान चिकटपणा आला पाहिजे एवढं मळायचं आहे. लागल्यास 2 टेबलस्पून पाणी वापरा मळण्यासाठी आणि एक छान मऊसूद आणि चिकट गोळा तयार करून घ्या. आता त्यातली एक गोळी घ्यायची, छान व्यवस्थित पारी लाटायची. तुम्हाला जर हाताने बनवता येत असेल पारी तर बनवू शकता. मला हाताने पारी बनवता येत नाही, सो मी पोळपाटावरती लाटण्याच्या सहाय्याने पारी बनवून घेणार आहे. थोडंसं पीठ लावायचं आणि गोळी ठेवून छान लाटून घ्यायची. आता कळ्या पाडताना हाताला पीठ चिटकू नये म्हणून थोडीशी कोरडी पिठी हाताला लावायची आणि कळ्या पाडून घ्यायच्या. तुम्हाला जशा येत असतील तशा कळ्या पाडून घ्या किंवा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 3 बोटाच्या मध्ये पीठ चिमटवायचं आणि कळी पाडून घ्यायची. अशा पूर्ण सर्व कळ्या पाडून घ्यायच्या. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर तांदळाची पिठी कशी बनवली याची रेसिपी जर हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. नक्कीच मग मी या उकडीच्या मोदकासाठीची तांदळाची पिठी कशी तयार करायची याची रेसिपी मी तुमच्यासोबत मग लवकरच शेअर करेन. पण हां, तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे बरं. आणि त्याचबरोबर या रेसिपीचं सर्व साहित्य खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर देणारच आहे, पण तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे. पारीला सर्व कळ्या पाडून झाल्या की त्याच्यामध्ये सारण टाकायचं आणि सर्व कळ्या एकाच दिशेने पाडून छान गोल फिरवत मोदकाचा आकार तयार करून घ्यायचा. एक्स्ट्राचं पीठ वरती शिल्लक राहिलेलं काढून बाजूला ठेवलं तरी चालेल. आणि छान उबट मोदक व्हावा त्यासाठी थोडंसं कडेने ना थोडंसं प्रेस करायचं आहे. जसं व्हिडिओमध्ये मी आत्ता करून दाखवते ना तसं करायचं आहे. शेप छान दिसेल. सर्व मोदक तयार झाले की आता आपल्याला चाळणीमध्ये एक सुती कवडा टाकायचा आहे, तो ओला करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये सर्व बनवलेले मोदक ठेवायचे. वरून केसर लावायचं. केशर हे ऑप्शनल आहे, नाही लावलं तरी चालेल. आणि झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनटं वाफ काढून घ्यायची. आणि वाफळलेले गरमागरम मोदक तयार. किती सुरेख दिसत आहेत बरं, पारिजातकाच्या फुलासारखे दिसायला लागलेत. मस्त असा गणपती बाप्पाला गरम गरम मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आणि मग काय, मोदकावर तूप टाकायचं आणि मस्त एन्जॉय करायचं. मोदक किती परफेक्ट झालेला आहे तुम्हाला दिसतच असेल. आतून सुद्धा बघा, अजिबात जास्त पीठ नाही आहे किंवा सारण किती छान मुरले आतमध्ये आणि मोदकाला परफेक्ट वाफ बसलेली आहे. त्यामुळेच किती सॉफ्ट झालेला आहे. मग या संकष्टीला नक्की ट्राय कराल ना. आणि त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि मोदकामध्ये नेक्स्ट फ्लेवर कोणता बनवायचा आहे ना हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.